भकूड दोष म्हणजे काय? भकूड दोष हा शब्द ऐकताच अनेक जण घाबरतात. बऱ्याच जणांना वाटतं की भकूड दोष असेल तर लग्न यशस्वी होणार नाही. पण खरंच भकूड दोष म्हणजे नेमकं काय असतं आणि तो कसा पाहिला जातो? चला तर मग अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. विवाहासाठी कुंडली जुळवताना अष्टकूट मिलन केले जाते. यामध्ये 8 वेगवेगळे घटक तपासले जातात आणि त्यापैकी एक म्हणजे भकूट मिलन. भकूट कूट हे मुलगा आणि मुलीच्या चंद्र राशीमधील परस्पर संबंधांवर आधारित असतात. म्हणजेच दोघांच्या चंद्र राशी एकमेकांपासून कितव्या स्थानावर आहे यावरून भकुटाचा विचार केला जातो. काही विशिष्ट राशींच्या संबंधांना पारंपरिक ज्योतिषात आव्हानात्मक मानले गेलेले आहे. उदाहरणार्थ षडाष्टक, द्विद्वादश आणि नवपंचम हे काही संबंध भकूड दोष निर्माण करू शकतात, असं अनेक ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. असं मानलं जातं की अशा योगांमुळे पती पत्नीमध्ये विचारभेद, आर्थिक चढउतार किंवा कौटुंबिक मतभेद होण्याची शक्यता वाढू शकते. मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येक अशा जोडप्यांचं वैवाहिक जीवन अयशस्वीच होईल. कारण विवाहाचा निर्णय फक्त भकुटावर घेतला जात नाही, तर तो नाडी, गण, ग्रहमैत्री, मंगळदोष, सप्तमभाव, शुक्र आणि गुरुग्रह आणि संपूर्ण कुंडलीचा सखोल अभ्यास करूनच अंतिम निष्कर्ष काढला जातो. इतकंच नाही तर काही परिस्थितीमध्ये भकूड दोषांचा परिहार किंवा दोषभंगही मानला जातो. त्यामुळे फक्त इंटरनेटवर भकूड दोष आहे असं पाहून घाबरण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, ज्योतिषाचा उद्देश भीती निर्माण करणं नाही, तर योग्य मार्गदर्शन करणं आहे. त्यामुळे कोणताही दोष पाहून निष्कर्ष काढण्याऐवजी संपूर्ण कुंडलीचा अभ्यास करणं अधिक योग्य ठरतं. पुढील भागात आपण जाणून घेऊया नाडी दोष आणि भकूड दोष यामध्ये नेमका फरक काय आहे.